या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सनी म्हणजेच फॅक्टर्सनी जर काम करताना कुचराई केली किंवा एखादं काम कमी जास्त केलं, त्यांच्याकडून चुका झाल्या, तर त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार या 1623च्या नागरी व लष्करी हक्क कायद्यानुसार या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आणि यामुळे कंपनीला पूर्वेकडील व्यापार करण्याचा एकाधिकार प्राप्त झाला। तसेच इंग्लंडचा जो राजा होता चार्ल्स दुसरा याने कंपनीला काय केलं, कोणत्या कंपनीला, ईस्ट इंडिया कंपनीला एकाधिकाराची एक नवी सनद दिली आणि पूर्वेकडील देशात किल्ले बांधणे, त्यानंतर सैन्य बाळगणे, इतर धर्मियांशी युद्ध किंवा तह करणे हा अधिकार राजा चार्ल्स दुसऱ्याने दिला। आता राजा चार्ल्स दुसरा हा इंग्लंडचा जो राजा होता याने ईस्ट इंडिया कंपनीला काय केलं की पूर्वेकडील देशामध्ये किल्ल्यांची बांधणूक करणे, सैन्य बाळगणे आणि इतर धर्मयांशी युद्ध वा तह करण्याचा एकाधिकार दिला। त्यामुळे आता कंपनीचा ज्या एकाधिकार होता, वर्चस्व होतं भारतातील किंवा पूर्वेकडील देशातील, याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते। आता हा जो 17व्या शतक होतं, या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार कसा चालत होता हे आपण बघू। आता 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार जो होता तो 2 ठिकाणावरून चालत होता। एक म्हणजे सुरत आणि दुसरं म्हणजे मद्रास, ज्याला आपण आता चेन्नई म्हणून ओळखतो। आता मद्रासच्या कार्यकक्षेमध्ये काय येत होतं की भारताचा पूर्व किनारा, ओडिसा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर प्रदेशाचा समावेश होता। आता या ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार सुरत आणि मद्रास येथून चालत होता, त्यापैकी मद्रासच्या कार्यकक्षेमध्ये भारताचा पूर्व किनारा येत होता, त्यानंतर ओडिसा येत होता, बंगाल येत होता आणि पूर्वेकडील इतर देश सुद्धा येत होते। तर सुरतच्या कार्यकक्षेमध्ये काय येत होतं, महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा इत्यादी ठिकाणे येत होते। या सर्व ठिकाणी या ईस्ट इंडिया कंपनी वखारी स्थापन केलेल्या होत्या। आता सुरतची जी वखार होती त्या वखारीमध्ये एक हिशोबनीस, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार आणि काही कारकून यांचा समावेश होता। त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नौकर, एक तुतारीवाला असे लोक राहत होते। आता त्याचप्रमाणे प्रत्यक्ष वखारीत काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार, ज्याला अप्रेंटिस म्हटल्या गेलं, त्यानंतर कारकून, त्यानंतर फॅक्टर्स असे हुद्दे देण्यात होते। एकंदरीतच आपण विचार करू की एखादं छोटासा गावाचा किंवा वसाहतीचा कारभार सांभाळण्यासाठी ज्या लोकांचा गरज त्यांना होती त्या लोकांना नेमणूक विविध पदांवर इंग्रजांनी त्या वखारीमध्ये केलेली होती। म्हणजे शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट अशा सर्वच लोकांचा या वखारीमध्ये काय होता, समावेश होता। कंपनीने मनाई केलेल्या वस्तू वगळून म्हणजे कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिसे आणि प्रवाळ हस्तिदंत इत्यादी गोष्टीवर कंपनीने मनाई केलेली होती। इत्यादी गोष्टी वगळून अन्य वस्तूंचा खाजगी वापर करण्यास या वसाहतीतील वखारीतील लोकांना काय होता, परवानगी होती। परंतु कंपनीने आखून दिलेल्या साच्यातल्या ज्या वस्तू आहे
त्या वगळून टाकायच्या आणि इतर वस्तूवर हे लोक व्यापार करू शकत होते. आता कंपनीने स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा आपल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले बांधण्यास पूर्वेकडील देशात सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं की अर्मगाव हे कुठे आहे, मद्रासच्या उत्तरेला 90 किलोमीटर अंतरावर हे अर्मगाव आहे. येथे किल्ला, तर मद्रास चेन्नई येथे वखारी आणि किल्ले बांधण्यास सुरुवात केली. उद्देश काय होता की आपल्या कंपनीचे वसाहतींचे संरक्षण करणे. आता या ठिकाणी जो किल्ला बांधला मद्रासच्या किंवा चेन्नईच्या आजूबाजूच्या भागामध्ये, त्यामध्ये एक होता फोर्ट सेंट जॉर्ज असं नाव देण्यात आलं. फोर्ट सेंट जॉर्ज. तुम्हाला यावर टीप लिहा असं विचारल्या जाऊ शकतं. आता फोर्ट सेंट जॉर्ज येथे काय केली, एक टाकसाळ सुरू केली त्यांनी. टाकसाळ म्हणजे ज्या ठिकाणी काय करतात, नाणे पाडतात, या ठिकाणाला आपण टाकसाळ म्हणतात. या ठिकाणी सोने, चांदी, मिश्र धातू, तांबे यापासून इंग्रजांनी नाणी पाडण्यास सुरुवात केली. कुठे, फोर्ट सेंट जॉर्ज नंतर. आता इसवी सन 1661 मध्ये काय झालं की इंग्लंडचा जो राजा होता दुसरा चार्ल्स, याचे पोर्तुगीज राजकन्या, हा जो दुसरा चार्ल्स होता दुसरा, याचं काय झालं की पोर्तुगीज राजकन्या ब्रॅगॅन्झा, आता हा जो चार्ल्स दुसरा होता याचं लग्न ठरलं कोणाशी, पोर्तुगीजांची कन्या ब्रॅगांझा हिच्याशी. आणि पोर्तुगालच्या राजाने काय केलं की राजा चार्ल्स दुसरा याला मुंबई बेट काय दिलं, प्रेझेंट देऊन टाकलं. त्याला आंदण, ज्याला म्हणू आपण आपल्या भाषेमध्ये आंदण देणे असं म्हणतात, ज्याला आपण गिफ्ट करतो, प्रेझेंट देतो लग्नामध्ये. तर हे जे ब्रॅगॅन्झाच्या पोर्तुगीज कन्याच्या वडिलांनी काय केलं की चार्ल्स दुसऱ्याला मुंबई बेटच प्रेझेंट देऊन टाकलं. आणि त्याचा परिणाम काय झाला की इसवी सन 1665 मध्ये हे मुंबई जे आहे ते पूर्णतः इंग्रजांच्या ताब्यात गेलेले आपल्याला दिसून येते. आता या मुंबईमध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव तसेच माझगाव या 7 बेटांचा समावेश होता. 2 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे जे राजा चार्ल्स दुसऱ्याला पोर्तुगीज राजा ब्रॅगॅन्झा हिच्या वडिलांनी जे मुंबई बेट दिलेलं होतं त्यामध्ये कुठल्या कुठल्या 7 बेटांचा समावेश होता. तर काय सांगायचं आहे, काय लिहायचं आहे, मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचं मिळून मोठं मुंबई बेट बनलं होतं. आता मुंबईच्या कारभारासाठी खर्च मोठ्या प्रमाणात होता, परंतु येणारं जे उत्पन्न होतं ते अत्यंत अल्प प्रमाणात होतं. आणि त्यामुळे चार्ल्स दुसऱ्याने काय केलं की मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देऊन दिलं. कारण या खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, त्याच्यामुळे चार्ल्स दुसऱ्याला त्याच्यामध्ये लॉस होऊ नये म्हणून त्याने ईस्ट इंडिया कंपनीला हे बेट भाडे तत्वावर दिलं. आता कंपनीने 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्सिडेन याला काय केलं की जॉर्ज ऑक्सिडेनला मुंबईचा गव्हर्नर म्हणून त्याची चीफ कमांडर म्हणून नेमणूक केली. आणि मुंबईत इंग्रजांनी टाकसाळ सुरू करून चांदी, तांबे, जस्त या धातूची नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे कंपनीने मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना येऊन राहण्यास उत्तेजन दिले. मुंबईच्या रक्षणार्थ कंपनीकडे 5-6 लहान जहाज,
सुमारे 300च्या आसपास बंदुका आणि तलवारी, त्याचप्रमाणे मोठे धनी सैन्य इत्यादी इंग्रजांकडे होते असं आपण म्हणू. त्यामुळे मुंबईचं संरक्षण करणं इंग्रजांना काय झालं, सोपं झालं. हा होता इंग्रजांचा पूर्वेकडील देशातील विस्तार. आता याच्यानंतर आपण बघूया डच. आता डचांनी काय केलं की पूर्वेकडील देशात व्यापार करण्यासाठी इसवी सन 1602 मध्ये, दिसताय तुम्हाला, 1602 मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. उद्देश काय होता की पूर्वेकडील देशात जाऊन व्यापार करणे. डच सरकारने या पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला काय देऊन दिला, परवानगी देऊन दिली की तुम्ही पूर्वेकडील देशाकडे जा आणि व्यापार करा. लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. इंग्लंडने काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कधी केली, 1600 मध्ये. कधी केली, 1600 मध्ये. डचांनी काय केलं, युनायटेड ईस्ट इंडिया, बघा ईस्ट इंडिया हे नाव कॉमन आहे. अजून येईल फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी हे नाव कॉमन आहे. परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जिची स्थापना 31 डिसेंबर 1600 ला झाली. त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनी, याला युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी म्हटलं गेलं. ती 1602 मध्ये त्याची स्थापना झाली आणि सरकारने 1602 मध्ये या कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा अधिकार झाला. त्यामुळे नोकर ठेवणे, पूर्वेकडील देशात वखारी स्थापन करणे, त्या ठिकाणी जाऊन किल्ले बांधणे, नाणी पाडणे, टाकसाळी स्थापन करणे, पौरात्य देशांशी युद्ध करणे, तह करणे यासारखे विविध अधिकार या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला काय झालं, मिळाले. या सर्व कामाची जबाबदारी पार पाडण्यासाठी कंपनीने काय केलं की एका गव्हर्नर जनरलची नेमणूक केली आणि 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून तर जपान पर्यंत वसाहती स्थापन करून त्या ठिकाणी वखारी स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतो. एवढा मोठा विस्तार आफ्रिका पूर्वे किनाऱ्यापासून तर जपान पर्यंत या युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या साम्राज्याचा विस्तार करून त्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या व वसाहती स्थापन केल्या. आता यामध्ये कोणत्या कोणत्या प्रदेशाचा समावेश होता, तर यामध्ये सध्याचे जे मोझांबिक आहे याचा समावेश होता, दक्षिण आफ्रिका, त्यानंतर येमेन, त्यानंतर इराक, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, सयाम, व्हिएतनाम, लाओस, त्यानंतर कांपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया इतक्या विविध देशांचा, प्रदेशांचा या डचांच्या वसाहतवादी धोरणामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. आता या डचांनी आपल्या वखारीचा विस्तार आणि त्या ठिकाणी व्यापार कशा प्रकारे केला आपण बघू की 17व्या शतकामध्ये डचांनी विविध देशांमध्ये आपल्या वसाहती आणि वखारी स्थापन केल्या. हे आपण बघितलं. या वखारींच्या इमारती बांधल्या, त्यानंतर त्याला तटबंदी केली, त्यानंतर त्या ठिकाणी त्या इमारतींचं संरक्षण करण्यासाठी तोफा सुद्धा यांनी ठेवायला सुरुवात केली. डचांनी आपल्या नोकर वर्गामध्ये स्थानिक लोकांचा समावेश केलेला होता, जे त्या प्रदेशातील जे लोक होते त्याच लोकांचा कामासाठी वापर कोण करू लागलं, डच करू लागलं. त्याच प्रदेशातील लोकांना काम देण्यास त्यांनी सुरुवात केली. आता हे जे डच होते यांनी भारतामध्ये काय केलं की मच्छलीपट्टणम, पेतापुली, पुलिकट, तिरुपापुलियर, पुर्तनोहू, कारिकल, चिंचुरा, ठट्ठा, आग्रा
अहमदाबाद, भड़ोच, खंबात, सूरज, नागापट्टणम इत्यादी ठिकाणी डचांनी काय केलं, आपल्या वखारी स्थापन केलं. त्यानंतर विजयनगरचं जे साम्राज्य होतं, या विजयनगरच्या साम्राज्याच्या शासकीय परवानगीने त्यांनी पुलिकत आणि नागापट्टणम या 2 वखारीच्या ठिकाणी किल्ले सुद्धा बांधले. पुढे डचांनी काय केलं की पोर्तुगीजांचा पराभव केला आणि कोची, कोंडगुल्लूर, कन्नूर, कोलम येथील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. आणि पुढे जाऊन या डचांचा संघर्ष कोणाशी झाला, पोर्तुगीजांशी झाला. कारण व्यापारी स्पर्धेमध्ये ते एकमेकांचे स्पर्धक होते आणि या पोर्तुगीजांच्या ताब्यातील जी कोची, कोडमंदूर, कन्नूर, कोल्लम हे जे किल्ले होते ते डचांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर कोचीच्या राजाशी त्यांनी तह केला आणि जे काळे मिरे आहे, तुम्हाला माहित असेल, तुम्ही आपल्या घरी बघितलं असेल, जी मिरे गोल गोल असतात त्याला काळी मिरची किंवा काली मिर्च किंवा काळे मिरे म्हणतात. या काळ्या मिराचा जो व्यापार होता याचा एकाधिकार डचांनी आपल्या हातात घेतला आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचांचे आरमार अत्यंत प्रबळ त्यांनी बनवलेले होते. कोणताही बिकट प्रसंग असो, त्या बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावर 20 जहाजांचे आरमार आणि 3-4 हजार सैनिक उतरवण्याची डचांनी स्वतःची क्षमता प्रस्थापित केलेली होती. म्हणजे किल्ले बांधले, वखारी स्थापन केल्या, वसाहती स्थापन केल्या, त्याचप्रमाणे त्या वसाहतींचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काय केलं की आरमार सुद्धा सज्ज केलेले होते. आणि म्हणून आपल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी केवळ भारताचा जर विचार केला आपण तर 20 जहाज कुठल्याही वेळी एनी टाइम त्या 20 जहाजांमध्ये आरमार आणि ते 20 जहाज त्या समुद्रकिनारी राहायचे. त्यानंतर 3-4 हजार सैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहत होते. मुघल असो, आदिलशाही असो, कुतुबशाही असो इत्यादी जहाजांना डचांकडून व्यापाराचा परवाना घ्यावा लागत असे. आणि जर या सगळ्या सत्ता कुठे होत्या, भारतामध्ये होत्या, यांचं वर्चस्व होतं त्यांच्या प्रदेशामध्ये. परंतु यांना सुद्धा व्यापार जर करायचा असेल एक दुसऱ्या प्रदेशाशी, दुसऱ्या देशाशी, तर डचांची परमिशन घ्यावी लागत होती. आणि जर या आदिलशाहीने, मुघलशाही असो, कुतुबशाही असो किंवा भारतातील कोणतीही सत्ता असो, तर जर त्यांनी परवाना घेतला नाही तर ती जहाज जप्त केल्या जात होती. पूर्वेकडील डचांचा वसाहतवादी विस्तार बघितल्यानंतर आता वळूया आपण फ्रेंचकडे. आता इसवी सन 1664 मध्ये काय झालं की फ्रान्सचा मंत्री जो होता तो होता कोल्बेर. याने पुढाकार घेतला. कोणी? फ्रान्सचा मंत्री कोल्बेर यांनी पुढाकार घेतला आणि याच्याच पुढाकाराने 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. आणि या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला त्यावेळी काय होतं की राजा 14वा लुई होता. कुठला? फ्रान्सचा. या 14व्या लुईने काय केलं की या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची काय दिली? परमिशन दिली. आणि त्याचप्रमाणे सैन्य, आरमार बाळगणे, त्यानंतर कर माफीचा सुद्धा अधिकार या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला. आता आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बघितलं, आठवत आहे ना? त्यानंतर आपण युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी बघितलं, ती कोणाची होती? डचांची. आणि फ्रेंचांची कुठली कंपनी आहे? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. आणि या कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे, त्या व्यापाराच्या संबंधित आवश्यक असलेल्या सैन्य बाळगणे, आरमार तयार करणे, त्याच्यानंतर त्या तेथील लोकांचा कर माफ करणे इत्यादी अधिकार या 14व्या लुईने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला दिले. त्याचप्रमाणे पौरात्य देशांशी गरज असल्यास तह करणे, युद्ध करणे हा सुद्धा अधिकार कंपनीला या 14व्या लुईने दिला.
त्यानुसार काय झालं की कंपनीने म्हणजेच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने 1666 मध्ये हा जो मुघल बादशाह होता त्यावेळी कोण होता, औरंगजेब, याच्या दरबारामध्ये एक शिष्टमंडळ पाठवलं. कोणी पाठवलं, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने. कुठे पाठवलं, मुघल बादशाह औरंगजेबाच्या दरबारामध्ये. आणि त्याच्याकडून काय केलं की सुरत येथे वखार स्थापनेची परवानगी घेतली. कुठे, सुरत येथे वखार स्थापनेची परवानगी कोणाकडून मिळवली, औरंगजेबाकडून. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने सुरत येथे वखार स्थापनेची परवानगी कोणाकडून मिळवली, कोणाकडून, मुघल बादशाह औरंगजेबाकडून. त्यानंतर इसवी सन 1668 मध्ये सुरत येथे फ्रेंचांनी पहिली वखार स्थापन केली. आता त्यानंतर पॉंडिचेरी, चंद्रनगर, माहे, कालिकत, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मच्छलीपट्टणम या विविध ठिकाणी वखारी स्थापन करण्यास फ्रेंचांनी सुरुवात केली. आता या काळामध्ये फ्रेंचांचा संबंध कुतुबशाही यांच्याशी आला आणि या कुतुबशाही आणि डच यांचा संघर्ष या काळामध्ये चालू होता. आणि यावेळी पॉंडिचेरी जे आहे हे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्य ठाणे होते. काम करण्याची जी आपण जसं राजधानी म्हणू किंवा ज्या पूर्वेकडील देशाशी कारभार करायचा असेल त्याचं मुख्य ठिकाण कुठलं होतं, कारभार कुठून चालायचा, पॉंडिचेरीवरून चालायचा. आणि या प्रदेशावर म्हणजे जे पॉंडिचेरी होतं या ठिकाणी कर्नाटकाच्या नवाबाची सत्ता होती. हे नवाबपद मिळविण्यासाठी नवाबाच्या घराण्यामध्ये त्या काळामध्ये सत्ता स्पर्धा सुरू होती, भांडण सुरू होते नवाबाच्या गादीसाठी. आता ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनीही काय केलं की या नवाबाच्या सत्ता स्पर्धेमध्ये हस्तक्षेप केला आणि यातून 1744 ते 1743 ते 1763 या काळामध्ये कोणामध्ये, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात युद्ध घडून आले. आणि 3 युद्ध झाले 1744 आणि 1764 दरम्यान. आणि या युद्धांना कर्नाटकाचे युद्ध म्हणून इतिहासामध्ये युद्ध प्रसिद्ध आहे. त्यानंतर हे जे कर्नाटकचं तिसरं युद्ध झालं तर या तिसऱ्या युद्धामध्ये काय केलं की इंग्रजांनी फ्रेंचांचा काय केला, पराभव केला. आणि या जी सत्ता स्पर्धा होती, ज्या नवाबाच्या राजकारणात इंग्रज आणि फ्रेंचनी हस्तक्षेप केला होता, या सत्ता स्पर्धेत फ्रेंचांचं नामोहरण करण्यात आलं. आणि त्यामुळे भारतामध्ये इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक मात्र आता उरला नाही. आता या संपूर्ण या प्रकरणामध्ये जे आपण पाहिलेलं आहे की या वसाहतीच्या स्पर्धेमध्ये जे आहे भारतामध्ये सर्वात पहिले जे आले होते ते पोर्तुगीज आले होते, त्यानंतर डच आले, पण त्यानंतर मग इंग्रज आले आणि शेवटी फ्रेंच आले या सत्ता स्पर्धेमध्ये. आणि या सर्व याच्यामध्ये आपण बघतो की या वसाहतवादी स्पर्धेमध्ये, व्यापाराच्या स्पर्धेमध्ये, पूर्वेकडील देशांशी जो व्यापार वसाहतवादी स्पर्धा सुरू होती, या संपूर्ण स्पर्धेमध्ये फ्रेंच असो, डच असो आणि इंग्रज असो, या सगळ्यांमध्ये, पोर्तुगीज असो, या सगळ्यांमध्ये जर प्रभावी ठरलं असेल तर ते इंग्रज. सगळ्यात शेवटी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सत्ता संघर्ष झाला. आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. आणि आता मात्र भारतामध्ये इंग्रजांना व्यापारी स्पर्धेमध्ये एकही स्पर्धक उरला नाही. त्यानंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी जवळजवळ 150-200 वर्ष भारतावर काय केली, कायमस्वरूपी 200 वर्षात सत्ता गाजवलेली आपल्याला दिसून येते. भारताला गुलामगिरीच्या खाईत लोटलेलं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपलं भारत आणि युरोपीय वसाहतवाद
हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.